लोणंदमध्ये गुढीपाडवा सणानिमित्त साखरगाठी विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये दाखल। आगामी गुढीपाडव्याच्या पवित्र सणानिमित्त पारंपरिक साखरेपासून बनवल्या जाणाऱ्या साखरगाठी रंगीबेरंगी विक्रीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे। प्रत्येक घर दुकानावरती नवीन साडीबरोबर साखरगाठी बांधण्याची परंपरा अखंड चालू आहे। त्याचबरोबर घरातील फोटोच्या प्रतिमेला साखरगाठी बांधण्याची परंपरा अबाधित आहे। ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने मंगलमय वातावरणात या सणाचे महत्त्व वाढत आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। गुढी बरोबर बांधून चांगल्या पद्धतीने आपण सुशोभित करून एक चमकदार रंगबेरंगी वस्त्र आपण त्या गुढीला लावून गुढीच्या भव्य स्वागतानं आपण त्या सणाचं स्वागत करतो आणि मोठा आनंद एक आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो आणि सर्व समाजामध्ये त्या पद्धतीने एक आनंदोत्सव आपण साजरा करतो। म्हणून आज लोणंद शहरामध्ये आणि लोणंद परिसरामध्ये गुढ्या उभारण्यासाठी बाजारपेठेमध्ये मोठी लगबग सुरू आहे आणि साखरगाठीच्या एक विशेष स्टॉल असे उभे राहिलेले आहेत आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून रंगबिरंगी आकर्षक गुढ्या, साखरेच्या गुढ्या आणि त्यांना एक प्रकारची लोकांकडनं ग्राहकांकडनं मिळणारी मनपसंती हे एक वैशिष्ट्य ठरत आहे। चांगल्या चांगल्या आरसे, चमकदार टिकल्या, रंगबिरंगी गुढ्या या एक लक्ष वेधून घेत आहेत आणि त्या गुढ्या एक साखरेच्या निमित्तानं मनामध्ये एक आकर्षण निर्माण करून मनामध्ये एक गोडी निर्माण करतायत। त्या साखरेची गोडीपेक्षा त्याच्याकडं लक्ष वेधून घेण्याची गोडी ते लक्ष वेधत मोठी ठरत आहे आणि त्यामुळं त्या गुढ्या वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व स्टॉल्सवर उपलब्ध आहेत। कारखाने चांगल्या पद्धतीने त्या गुढ्यांचे साखरेच्या निर्मितीतून गुढ्या बनवतात आणि त्यांचा एक लघुउद्योग चांगल्या पद्धतीनं ह्या साखर गुढ्या निर्माण करण्यामध्ये त्यांचा मोठा एक प्रकारे त्या कामगारांना एक सहभाग मिळत आहे आणि एक रोजगार मिळत आहे आणि सर्व धर्मसमूहाच्या माध्यमातून गुढ्या या एक प्रकारचं उभारून आपण हा गुढीपाडवा सण मोठ्या आनंदाने साजरा करूया। ते एक मोठं विजयाचं प्रतीक आहे। समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था, सुख, शांती आणि सर्व जिव्हाळा आस्था निर्माण करणारं विजयाचं प्रतीक म्हणून या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणून गुढीपाडवा सण आपण मोठ्या आनंदानं गुढ्या उभारून साजरा करूया। सर्व धर्माची लोक एकत्र मिळूया, मिळून मिसळून आपण आस्था, जिव्हाळानं प्रेम वृद्धिंगत करूया। या नववर्षाचं हेच एक प्रकारचं सर्व समाजाला हे एक प्रकारचं संदेश आहे आणि गुढीपाडव्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्यासमोर व्यक्त करताना मला विशेष आनंद होतो आहे की आयुष्यात आपण मोठ्या आनंदानं बहरूया आणि एक प्रकारे या गुढीपाडव्याच्या या विशेष चैत्रशुद्ध प्रतिपदेला आपण मोठ्या चैतन्यमय अवस्थेमध्ये एक प्रकारच्या आपण गुढीपाडव्याच्या या मोठ्या सणाला मान देऊन आपण एक मोठ्या पद्धतीने हा सण उत्सव साजरा करूया आणि गुढीपाडव्याच्या सणानंतर लगेचच रमजान ईद येतोय। तर रमजान ईद आणि गुढीपाडव्याचा सण एकत्र येत असताना एक विशेष आनंद होतोय आणि मुस्लिम बांधवही त्या रमजानच्या निमित्तानं लगबगीत आहेत, तयारीत आहेत। गुढीपाडव्याच्या आणि रमजानच्या या संयुक्त या सणाचा एक मिलाप जवळजवळ येतोय। हे एक चांगल्या पद्धतीचं समाज बांधवांना एक मनोमिलनाचं एक संकेत आहे आणि त्या पद्धतीने आपण एकत्र येऊया, खेळीमेळीने राहूया, मनापासून एकमेकांना आलिंगन देऊया आणि प्रेमाची गुढी आयुष्यात उभी करूया। एवढंच या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।